राजन साळवी ठाण्यातील शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये साळवींचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश होणार आहे। राजन साळवी शिंदे सेनेत येणार या चर्चांना गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून उधाण आलेलं होतं। दरम्यान मुहूर्त ठरत नव्हता आणि आता अखेर राजन साळवी हे शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि शिंदे सेनेत त्यांचा प्रवेश होणार आहे। ठाकरे गटाला कोकणामध्ये मोठा धक्का बसणार आहे। कोकण आणि शिवसेना हे एक अतूट नातं आहे। दरम्यान याच कोकणामध्ये आता ठाकरेंची शिवसेना मात्र अतिशय लयाला गेल्याचं चित्र दिसतंय, कारण की ठाकरेंच्या शिवसेनेचे जेही मातब्बर आमदार होते, जसं विनायक राऊत झालं, यासोबतच वैभव नाईक झालं, या सगळ्यांना विधानसभेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता। त्यानंतर राजन साळवी सुद्धा गेले अनेक दिवस नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यांची नाराजी मिटवण्यामध्ये ठाकरे गटाला अपयश आलेले आहे आणि आता अखेर त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काही वेळातच शिंदे सेनेमध्ये राजन साळवींचा प्रवेश होणार आहे। ठाकरेंना रामराम करत शिंदेंना साथ देण्याचं आता साळवींनी ठरवलेलं आहे। दरम्यान आता साळवींच्या शिंदे प्रवेशानंतर, शिंदे गटामध्ये प्रवेशानंतर शिंदे गटामध्ये सुद्धा फार चांगलं राजकीय वातावरण किंवा कोकणातलं वातावरण कसं असेल हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल, कारण की किरण सामंत हे राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने तितकेसे खुश नसल्याचं सुद्धा दिसतंय आणि त्याचमुळे त्यांनी सुद्धा आज राज ठाकरेंची भेट घेतली होती, त्यामुळे सुद्धा चर्चांना उधाण आलं होतं आणि त्यामुळे आता किरण सामंत हे राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने कितपत खुश असतील हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल। काही दिवसांपूर्वीच त्यांचं वक्तव्य समोर येत होतं की शिंदे आम्हाला विश्वासात घेऊनच सर्व हालचाली करतील असं ते म्हणाले होते। आपण पाहू शकतो एका गाडीमध्येच किरण सामंत आणि राजन साळवी बसल्याचं दृश्य आपण पाहतोय। दरम्यान ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आता राजन साळवी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आनंद आश्रमामध्ये पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच त्यांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश होणार आहे। कोकणातल्या राजकारणातली आणि राज्याच्या राजकारणातली अतिशय महत्त्वाची घडामोड समोर येते। काय नेमकं असं झालं, इतके वर्ष तुम्ही ठाकरे गटात होतात, आज वेगळी भूमिका? गेली 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने काम करत होतो। मी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि आमदार अशा तऱ्हेचं माझी वाटचाल आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये योग्य ती कामं झाली पाहिजेत आणि त्याकरता आम्हाला एकच आता वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यबाण ही निशाणी मला त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे। काय नेमकं कोण कारणीभूत होते, काय वाटतं तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला इतक्या वर्षाची शिवसेना केलेला आहे की माझ्या पराभवाला कारणीभूत जी मंडळी आहेत त्यामध्ये विनायक राऊत असतील, त्यामध्ये तिथले पदाधिकारी असतील, त्यांच्या सोबत जाणारी मंडळी असतील, या सर्वांनी एकत्र मिळून माझ्या विरुद्ध काम केलं। यासंबंधीचे सविस्तर मी पुरावे उद्धव साहेबांकडे दिलेले आहेत आणि म्हणून तो निर्णय मी आज रोजी घेतोय। तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत गेलात तरी तुमच्याची चौकशी सुरू होणार असं तुम्ही? शिंदेंच्या चौकशीही होणार, तो त्यांचा कायदेशीर बाजू झाली, पण मला माहिती आहे चौकशीमध्ये माझ्याकडे काहीच निघणार नाही। मी चौकशीमध्ये नक्की निर्दोष असणार हा मला विश्वास आहे। खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अरविंद सर, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नवी मुंबई। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, नुकतीच आपण राजन साळवी यांच्याशी बातचीत केली। राजन साळवींचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश होतोय, याचे राजकीय पडसाद कसे उमटतील ठाकरे गटावर आणि अर्थात शिंदे गटावर सुद्धा? नक्कीच थोड्याच वेळामध्ये राजन साळवे यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये पक्षप्रवेश होत आहे। खरं म्हणजे राजन साळवे हे कुठेतरी नाराज आहेत, कारण त्यांनी त्यांचा जो पराजय झालेला आहे त्याला कुठेतरी विनायक राऊत जबाबदार आहेत अशी तक्रार जी आहे ती उद्धव ठाकरेंकडे केली होती। मात्र उद्धव ठाकरेंनी त्याच्यावरती कोणताही निर्णय घेतला नाही, त्याच्याकडे त्या गोष्टीवरती विचार देखील केला नाही आणि त्यामुळे मी कुठेतरी इतके दिवस शांत होतो। मात्र उद्धव ठाकरेंनी त्याच्याकडे पाहिलं, त्या गोष्टीवरती विचार देखील केला नाही आणि त्याचमुळे कुठेतरी राजन साळवी जे आहेत ते नाराज झालेले आहेत आणि ते आज ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश करत आहेत आणि काल उदय सामंत असतील, तसेच एकनाथ शिंदे असतील आणि किरण सामंत असतील, या चौघांची काल ठाण्यामध्ये बैठक पार पडलेली आहे आणि कुठेतरी आता आम्ही पूर्णपणे आता जिल्ह्यामध्ये एकत्रित काम करू, संघटना वाढीसाठी काम करू, कोणतेही आमच्यामध्ये मतभेद नाहीत असं खुद्द राजन साळवी यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता आम्ही पक्ष वाढीसाठी एकत्रच काम करू
असं देखील राजन साळवी म्हटलेलं आहे। माझ्यावरती विनायक राऊतांनी आरोप केले, मात्र माझ्या पराजयाला विनायक राऊत जबाबदार आहेत, हा देखील गंभीर आरोप जो आहे तो राजन साळवी यांनी विनायक राऊतांवरती केलेला आहे। थोड्याच वेळामध्ये राजन साळवी आता या ठिकाणी येतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा हा जो शिवसेनेमध्ये आज पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। थोड्याच वेळात हा सोहळा आज या ठिकाणी पार पडणार आहे। जी नक्कीच, अगदी थोड्याच वेळात या सोहळ्याचं आपण प्रक्षेपण दाखवणार आहोत। तर काही वेळातच राजन साळवी हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। या संपूर्ण परिस्थितीवर आपली अशीच नजर असू द्या। तुर्तास धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।